ओके. सो एम्बेडेडचं बघा काय चालू होतं. सेकंड चॅप्टर संपला आपला. Yes, ma'am. हं. ओके. ओके. सो युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू एम्बेडेड सिस्टीम. त्याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम, आर्किटेक्चरचं डिफरन्शिएशन, रिस्क असेस, प्रोसेसरचं डिफरन्शिएशन, देन कॅरेक्टरिस्टिक्स, देन क्लासिफिकेशन झालं, स्मॉल स्केल, मिडियम स्केल, सोफिस्टिकेटेड, सॅट अलोट, रिअल टाइम किंवा रिॲक्टिव्ह टाइम वगैरे. त्याच्यामध्ये परत हार्ड आणि सॉफ्ट. ओके. देन फीचर्स झाले पिक, एव्हीआर, आर्म मायक्रो कंट्रोलरचे. ओके. देन युनिट नंबर 2 मध्ये बघा प्रोग्रामिंग इन सी बघितलं, युजिंग एम्बेडेड सी. सो त्याच्यामध्ये पहिले आपण डेटा टाइप्स बघितले, त्याच्यानंतर ना डेटा ट्रान्सफर, अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन, डिसिजन कंट्रोल अँड लूपिंग. ओके. सो डेटा ट्रान्सफर म्हणजे आपण ते 10 नंबर्स ट्रान्सफर केले ते. अर्थमॅटिक मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजे आपले अँडिंग, ऑरिंग, एक्सऑरिंग वगैरे. डिसिजन कंट्रोल म्हणजे आपले ते एक्झाम्पल्स होते बघा. पोर्ट 1 वरचा डेटा रीड आउट करा, 50 पेक्षा कमी असेल तर पोर्ट 2 ला सेंड करा, नसेल तर पोर्ट 3 ला सेंड करा. हे जे काय असतं ते डिसिजन कंट्रोल मध्ये. आणि लूपिंग म्हणजे मग आपण त्याच्यामध्ये फॉर लूप शिकलो, व्हाईल लूप शिकलो, स्विच केस एक बघितलेलं आहे. ओके. ते सगळे लूपिंग मध्ये येतं. देन टाइमर काउंटर प्रोग्रामिंग विथ एम्बेडेड सी. ओके. सो आता आपण नॉर्मल एम्बेडेड सी मध्ये टाइम डिले कसं जनरेट करायचं ते पण बघितलं, आणि युजिंग टाइमर डिले कसं जनरेट करायचं ते पण पाहिलं. ओके. म्हणजे टायमर स्टार्ट करायचं, त्यात काउंट व्हॅल्यू कशी लोड करायची, कुठल्या टायमरच्या मोडमध्ये यूज करायचं, आणि स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी काय, कसं कॅल्क्युलेशन, ते सगळं आपण टायमर काउंटर प्रोग्रामिंग मध्ये पाहिले. ओके. नेक्स्ट सिरियल कम्युनिकेशन मध्ये डेटा ट्रान्समिशनसाठी आणि रिसेप्शनसाठी आपण प्रोग्राम्स पाहिले. ओके. एसकॉन, एसबफ. एसबफ रजिस्टरमध्ये डेटा प्लेस करून आपण ट्रान्समिट करतो, आणि रिसेप्शनच्या वेळेस आलेला डेटा हा एसबफ मध्ये स्टोअर होतोय. ओके. परत त्याच्यामध्ये आपण एसकॉन रजिस्टर पाहिलं होतं, जिथं की परत मोड्स आहेत सिरियल कम्युनिकेशनचे. त्याच्यामध्ये 8 बिट UART, देन जिथं फिक्स्ड फ्रिक्वेन्सी असते, बॉड रेट असतं. देन 8 बिट UART जिथं व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी असते किंवा व्हेरिएबल बॉड रेट असतं. त्याच्यानंतर 9 बिट UART चे 2 टाइप्स बघितले, जिथं एकीकडे फिक्स्ड बॉड रेट आहे आणि एकीकडे व्हेरिएबल बॉड रेट आहे. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर काय पाहिलं, इंटरप्ट कंट्रोल प्रोग्रामिंग फॉर एम्बेडेड सी. ओके. सो त्याच्यामध्ये बघा आपण काय पाहिलं, 6 इंटरप्ट्स आहेत, त्यातले एक तर पॉवर ऑन रिसेट आहे, म्हणजे रिसेट आहे. ती सोडून जे उरलेले 5 इंटरप्ट आहेत त्याचं प्रोग्रामिंग कसं करायचं ते बघितलं. जर एखादं मेन प्रोग्राम रन होत असताना एखादी इंटरप्ट आली तर ती त्याच्या ISR ला जाते. मग आपण इथं ISR चे प्रोग्राम लिहिलेत. ओके. इंटरप्ट कंट्रोल प्रोग्रामिंग मध्ये आपण ISR चे प्रोग्राम लिहिलेत. जसं की टायमर ओव्हरफ्लो झाला तर ती इंटरप्ट जनरेट होणार, आणि टायमरचे समजा टायमर 0 असेल किंवा टायमर 1 असेल तर कुठलं टायमरची ओव्हरफ्लो झालंय त्याच्याच ISR ला तिथं आपण काय केलंय, ते बिट टॉगल केलंय आणि परत फ्लॅग वगैरे रिसेट केलेत. ओके. तर ते ISR ला जाऊन होणार सगळं. व्हेअरएज टायमर काउंटर प्रोग्रामिंग मध्ये जिथं ओव्हरफ्लो झालाय त्याच्याच खाली आपण काय केलं, टायमर म्हणजे फ्लॅग क्लिअर केलं. ओके. आणि मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, ह्याच्यामध्ये जर अजून काही प्रोग्राम्स आपले राहिले असतील तर तुम्ही बघा. तुम्हाला जर वाटत असतील कुठले प्रोग्राम्स परत एकदा दुसऱ्या वेळी किंवा कुठले प्रोग्राम्स राहिले असतील तर ते मला सांगा म्हटलं होतं. ओके. तरी तुम्ही बघितला नसाल तर अजून सुद्धा बघा तुम्ही, आणि तुमचे काही अडचणी असतील थ्रू आउट दॅट प्रोग्राम्स देन यू कॅन आस्क. जर ते मी घेतले नसतील, म्हणजे जेवढे घेतले त्याच्यामध्ये नसतील तर आपण ते पुन्हा एकदा मला आधी सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट लेक्चर मध्ये ते प्रोग्राम घेता येईल. ओके. आता नेक्स्ट चॅप्टर आहे युनिट नंबर 3, कम्युनिकेशन स्टँडर्ड्स अँड प्रोटोकॉल्स. Okay. So in that 3.1 is modes of data communication,
सिम्प्लेक्स, ड्युप्लेक्स, हाफ ड्युप्लेक्स, सिरियल, पॅरलल, सिंक्रोनस, असिंक्रोनस. ओके, आता हे जे काही सिम्प्लेक्स, ड्युप्लेक्स हे आपण इथे सिरियल 2.3 मध्ये थोडंफार कव्हर केलं आपण. 2.3 मध्ये आपण हे कव्हर केलंय, पण तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा हे व्हॉट आर द मोड्स ऑफ डेटा कम्युनिकेशन, वाय देअर शुड बी मोड्स ऑफ कम्युनिकेशन हे आपण स्टडी करूयात. ओके, देन 3.2 आता इथून सगळा थेरी पार्ट आपला स्टार्ट होणार आहे एम्बेडेड सिस्टीमचा. ओके, म्हणजे फर्स्ट चॅप्टर हे आपला सगळा थेरी पार्ट होता. युनिट नंबर 2 आपला प्रोग्रामिंग होता. अगेन थर्ड चॅप्टर इज theoretical, फोर्थ चॅप्टर इज अगेन प्रोग्रामिंग. ओके, आणि फिफ्थ चॅप्टर अगेन थेरॉटिकल. ओके, म्हणजे तुमच्या 5 मधले 3 चॅप्टर थेरॉटिकल आहेत आणि 2 चॅप्टर तुमचे प्रोग्रामिंग बेस्ड चॅप्टर्स आहेत. ओके, सो थर्ड चॅप्टर इज अगेन थेरॉटिकल चॅप्टर. 3.2 इज सिरियल कम्युनिकेशन स्टँडर्ड्स. त्याच्यामध्ये आपण RS-232, MAX-232 हे 2 सिरियल कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल्स किंवा स्टँडर्ड्स पाहणार आहोत. त्याच्यानंतर ना कम्युनिकेशन प्रोटोकॉलमध्ये अगेन I2C, CAN बस, USB, सीरियल पेरिफेरल इंटरफेस म्हणजे SPI आणि SSP हे प्रोटोकॉल्स पाहणार आहोत. हे सगळे सीरियल कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स आहेत. त्याच्यानंतर पॅरलल कम्युनिकेशन म्हणजे PCI आणि PCI-X हे प्रोटोकॉल्स बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स प्रोटोकॉल्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये IRDA, ब्लूटूथ, झिगबी हे सगळे आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, सो टुडे वी विल सी 3.1 दॅट इज मोड्स ऑफ डेटा कम्युनिकेशन. ओके, आणि हे आपण थर्ड चॅप्टर जरी चालू करत असेल तरी सेकंड चॅप्टर मध्ये बरेच प्रोग्राम झालेले आहेत. ते सोडून जर ॲज पर सिलेबस कंटेंट, सो इथे साईडला दिलंय बघा 2.A, 2.B, 2.C, 2.D ह्याच्या थ्रू एखादा जर कुठला प्रोग्राम राहिला असेल तर ते तुम्ही मला कन्वे करा. मी ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेते. ऑलमोस्ट मी सगळं घेतलेलं आहे, काहीच ठेवलेलं नाहीये. तरी सुद्धा तुम्हाला जर कुठं काही वाटत असेल की हा प्रोग्राम आपल्याला ह्याच्या अंडर येते आणि घेतला नाही तर ते मला सांगा. त्याच्यासाठी तुम्ही काय करा माहितीये का, MSBTच्या वेबसाईटवरती जाऊन नाही तुम्हाला म्हणजे क्वेश्चन पेपर रेफर करा असं म्हटलं ते. सॅम्पल क्वेश्चन पेपर वगैरे असतील तर बघा. कारण की 6th सेमिस्टरची पहिली सेम तर ढकल पास झाली. नंतरची सेम आता त्यांनी MCQ बेस्डवर झाली आणि आता तुमची कशी होतीये काही सांगता येत नाही. सॅम्पल क्वेश्चन पेपर एखादा जर मिळाला आणि त्याच्यामध्ये जर प्रोग्रामिंगचे क्वेश्चन्स असतील, आपण जे घेतलेलं त्यात प्रोग्राम असेल तर ओके. जर त्यात एखादं वेगळं क्वेश्चन असेल आणि जे की आपल्या ह्या पॉइंट वरती झाले नसतील, म्हणजे टायमर काउंटर, सीरियल कम्युनिकेशन, इंटरप्ट आणि नॉर्मल प्रोग्राम्स जसं की अरिथमेटिक, लॉजिकल आणि डेटा ट्रान्सफर वगैरे. ह्याच्यातलं कुठलं झालं नसेल तर मला सांगा, मी घेते. ओके. Okay, next is unit number 3. So unit number 3 is communication standards and protocol. आता कम्युनिकेशन स्टँडर्ड्स म्हणजे काय ते बघूया. ओके, मग जे काही कम्युनिकेशन सिस्टीम आहे, ओके, रादर देन युअर व्हॉइस अँड अदर डेटा, म्हणजे जे काही पर्सन टू पर्सन कम्युनिकेशन होतंय फिजिकली, अदर देन दॅट ऑल अदर कम्युनिकेशन्स आर डन थ्रू दी इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस. ओके, और इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स, फ्रिक्वेन्सीज किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल्स या माध्यमातूनच आपण काय करतो, सगळं कम्युनिकेशन करतो. जर एक माणूस त्याच्या समोर बसला असेल, दोघांचं कम्युनिकेशन असेल, तर तिथंच तुम्हाला ते आपलं भाषण ते ऐकायला येतं. हे जर सोडलं तर बाकी सगळे कम्युनिकेशन्स जे आहेत ते कशा थ्रू होतात, तर तुमच्या इलेक्ट्रिकल सिग्नल्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स मधनं तुमचे लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन्स आहेत. तिथं तुमचं काय होतं, तुम्ही इलेक्ट्रिकल सिग्नल्स देऊन कम्युनिकेट करतात. मग इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजे काय देतात, तर तिथं डेटा कम्युनिकेशन होतं. आपण काय करतो, जो डेटा आहे तो डेटा वन प्लेस टू अनदर प्लेस आपण काय करतो, कम्युनिकेट करतो. सो दॅट डेटा कॅन बी एनी इन्फॉर्मेशन. इट कॅन बी अ ऑडिओ सिग्नल, इट कॅन बी अ व्हिडिओ सिग्नल, इट कॅन बी अ इमेज, इट कॅन बी अ PDF फाईल, इट कॅन बी PPT, इट कॅन बी अ वर्ड फाईल, इट कॅन बी एनिथिंग. ओके, जे काही हे बाकीचं सगळं, इट कॅन बी अ मूव्ही, इट कॅन बी अ WhatsApp मेसेज. ओके, सो जे काही हे सगळं आहे ते सगळं डेटा कम्युनिकेशन मध्ये येतं. म्हणजे ऍक्च्युअल ज्या मी बोलते त्याचे सिग्नल्स कन्व्हर्ट होतात आणि ते तुम्हाला ट्रान्समिट केले जातात.
जे नोट्स मी तुम्हाला शेअर करते ते जेव्हा तुमच्याकडं ट्रान्समिट होत असतात, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होत असतात, तेव्हा ते डेटा जे काही सिग्नल्स आहेत ते डेटामध्ये कन्व्हर्ट होत असतं. मग हे जे काही सगळं डेटा आहे ते सगळं मोस्टली डिजिटल फॉर्ममध्ये आहे. ओके. नाऊ एनालॉग कम्युनिकेशन इज ओव्हरकम बाय दी डिजिटल सिग्नल्स. ओके. कारण की अॅनालॉग कम्युनिकेशन हे फार तर फार 2G, 2.5G पर्यंत वगैरे ठीक होतं. जसं 3G, 4G, 5G आहे सगळं डिजिटल सिग्नल्स वरती वर्क करतात. ओके. त्यामुळं डिजिटल सिग्नल्स म्हणजे काय आले मग? तुमचे झिरोज अँड वन म्हणजे बायनरी नंबर्स. ओके. So digital signals are nothing but they are the binary signals, that is zeros and ones. मग हे झिरोज अँड वन्स मधनं आपण काय करतो? डेटा सेंड करतो म्हणजेच काय करतो? इन्फॉर्मेशन सेंड करतो फ्रॉम वन नेटवर्क टू दी अनदर नेटवर्क. आता मला सांगा ॲट द टाईम जर सगळ्यांनी एकाच वेळेला एकच मेसेज किंवा दुसरं मेसेज सायमल्टेनियसली सेंड केलं, तर तिथं काय होतं कंजेशन होतं. कंजेशन म्हणजे काय ट्रॅफिक होतं. जसं की आपलं नॉर्मल जर घेतलं तुम्ही एका चौकात 4 रस्ते आहेत आणि चौक आहेत. चारही रोडवरनं सगळ्यांनी गाड्या जर स्टार्ट करून जर जायला गेले, तर तिथून ते ट्रॅफिक सॉर्ट आउट होणार आहे का? नाही होणार सॉर्ट आउट. मग आपण तिथे काय करतो, त्या मेन चौकाला ट्रॅफिक सिग्नल्स लावतो. हो की नाही? सो रेड लाईट लागलं की थांबायचं, येलो लाईट लागले की स्टार्ट करायचं, ग्रीन लाईट लागले की जे ग्रीन लाईट चालू आहे तेच लेन फक्त स्टार्ट होणार, तिथल्याच गाड्या फक्त पास होणार. म्हणजे तिथं काहीतरी रूल केलाय. तसाच रूल आपल्या डेटा कम्युनिकेशनमध्ये आपण केलेला आहे. ओके. ॲट अ टाईम सेम इन्फॉर्मेशन किंवा डिफरंट इन्फॉर्मेशन एकाच मीडियमवरनं किंवा अनदर मीडियमवरनं जर आपण पाठवली, तर तिथं प्रॉपर ऑर्गनायझेशन असणं गरजेचं आहे. नाहीतर होल नेटवर्क सिस्टम काय होते, कोलॅप्स होते. म्हणून ते प्रॉपर डेटा फ्लो करण्यासाठी आपल्याकडे पण काहीतरी रूल्स आहेत. जसे ट्रॅफिक रूल्स आहेत, गाडी ट्रॅफिक न होऊ देणे, व्यवस्थित रोड क्लिअर करणे आणि सगळ्यांना चान्स मिळणे, की रोड क्रॉस करणे वगैरे. तसंच इथं सुद्धा व्यवस्थित डेटा ज्यांनी पाठवलाय, ज्याला रिसीव्ह झाला पाहिजे, त्यालाच रिसीव्ह झाला पाहिजे. दुसऱ्या अदर कोणाला रिसीव्ह नाही झाला पाहिजे. ते जे काय आहे त्याच्यासाठी इथं सेट ऑफ रूल्स आहेत. त्या सेट ऑफ रूल्सला आपण काय म्हणतो, तर प्रोटोकॉल्स म्हणतो. 1 सेकंड हां. ओके. सो दॅट सेट ऑफ रूल्स इज कॉल्ड एज नथिंग बट प्रोटोकॉल्स. ओके. समजा ज्याच्याकडे WhatsApp नाहीये आणि त्याला तुम्ही WhatsAppवरनं हाय पाठवला तर जाणार आहे का? नाही जात. कारण की ते सेट ऑफ रूल्स आहेत. तुम्ही WhatsAppवरनं मेसेज पाठवताय तर पुढच्याकडे सुद्धा WhatsApp असलं पाहिजे. ज्यांनी WhatsApp इन्स्टॉल केलं नाही तिथं काय येतं तुम्हाला मेसेज येतं की त्यांना तुम्ही ते इन्स्टॉल करा म्हणून. ओके. टेक्स्ट मेसेज जातं मग त्यांना. ओके. सो टेक्स्ट मेसेज आता हे इनबिल्ट सगळ्याच मोबाईलमध्ये आहे. ओके. बिकॉज इट वॉज 2G कम्युनिकेशन. इनबिल्टच आहे. नवीन फीचर्स जेव्हा ॲड होतात, तेव्हा त्याचे ते ॲप तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ते टू वेनी कम्युनिकेट करता येतं, नाहीतर करता येत नाही. म्हणजे ते काय झालं एक रूल झाला. ओके. ते रूल आपण फॉलो केला तरच आपल्याला कम्युनिकेट करता येतं. ते रूल्स आपण फॉलो केले नाही, तर आपल्याला कम्युनिकेशन करता येत नाही. डेटा कम्युनिकेशन करता येत नाही. आणि त्या रूल्सलाच काय म्हणतो आपण तर प्रोटोकॉल्स म्हणतो. म्हणजे जर ट्रान्समीटरला डेटा ट्रान्समिट करायचा असेल रिसीव्हरला आणि ते जर प्रॉपरली रिसीव्ह करायचं असेल, तर ट्रान्समीटर आणि रिसीव्हरमध्ये प्रोटोकॉल असणं गरजेचं आहे. मी कसं मेसेज पाठवतोय, तुझ्याकडे पण तेच सिस्टम आहे का? असेल तर ते रिसीव्ह होतील. हे म्हणजे काय झालं? सेट ऑफ रूल्स झालं, ज्याला आपण प्रोटोकॉल म्हणतो. आणि जे कम्युनिकेशन सिस्टम हे प्रोटोकॉल्स फॉलो करतात, त्याला आपण स्टँडर्ड किंवा डेटा कम्युनिकेशन स्टँडर्ड्स असं म्हणतो. ओके. आता तुम्हाला कळालं, की डेटा कम्युनिकेशन स्टँडर्ड्स म्हणजे काय? प्रोटोकॉल्स म्हणजे काय? प्रोटोकॉल्स म्हणजे सेट ऑफ रूल्स. जर ते आपण फॉलो नाही केलं, तर आपल्याला ते समजा फॉर एक्झाम्पल आपण ट्रॅफिक सिग्नल्समध्ये ओके, ॲक्चुअल रोडवरती ट्रॅफिक सिग्नल्स जर फॉलो केलं नाही, तर काय होणार? तिथं ट्रॅफिक होणार म्हणजे कंजेशन होणार. कंजेशन हा शब्द कम्युनिकेशनसाठी आहे. आपल्या नॉर्मल लाईफसाठी तिथे ट्रॅफिक होणार. ओके. सो कुठल्याच माणसाला, कुठल्याच व्यक्तीला रोड क्रॉस करता येणार नाही. त्यांना
तिकडे जाता येणार नाही. सो त्यांनी ज्या कामासाठी चालले होते तिथे काय होणार, त्यांना डिले होणार, त्यांना जायला उशीर लागणार, त्यामुळे त्यांचं काम उशिरा होणार. हो की नाही? तसंच आपल्या सुद्धा डिजिटल कम्युनिकेशन सिस्टममध्ये जर असं कुठल्या राउटर थ्रू डेटा येतो, हो की नाही? आता आपण जे मोबाईलवरती डेटा एक्सेस करतो, तर ते कुठल्यातरी स्टेशनवरनं, जवळच्या राउटरवरनं वगैरे आपल्याला येत असतं किंवा सर्व्हरवरनं येत असतं. तर सर्व्हरवर सुद्धा काहीतरी प्रोटोकॉल्स आहेत, काही रूल्स आहेत. कुठनं डेटा आल्यावर कुठे कुणाला कसं पाठवायचं आहे, हे आपण नेक्स्ट सेमेस्टरला CND म्हणून आहे. कॉम्प्युटर नेटवर्क अँड डेटा कम्युनिकेशन. ओके. मे बी मी शिकवेन. तर तिथं हे आपण इन डिटेल बघणार आहे. तर ते जे काही सर्व्हरमध्ये सेट ऑफ रूल्स आहेत, कुठनं आलेला डेटा कुठं पाठवायचा, कसा पाठवायचा, केवढा पाठवायचा, त्यात एरर आला तर काय करायचं, हे सगळं त्या प्रोटोकॉल्समध्ये आहे. आणि ते जे कम्युनिकेशन सिस्टम हे रिक्वायर्ड प्रोटोकॉल्स फॉलो करतात, त्याला आपण काय म्हणतो, डेटा कम्युनिकेशन स्टँडर्ड असं म्हणतो. ओके. म्हणजे ट्रान्समीटर जो डेटा पाठवतोय रिसिव्हरकडे तो असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल अजून एक काही मोबाईल्समध्ये MS ऑफिस इन्स्टॉल करावं लागतंय. नाहीतर मी जे पाठवलेले वर्ड फाइल्स आहेत किंवा PPTs आहेत ते तुमच्याकडे ओपनच होत नाहीत. का तर तुमच्याकडे MS नसतं. काही मोबाईल्समध्ये इनबिल्ट आहेत ते MS ऑफिस. तर तुम्ही Adobe म्हणजे PDF म्हणा किंवा बाकीचे कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही जेव्हा रिसीव्ह करता ते तुम्हाला ऑटोमॅटिकली ओपन करून व्ह्यू करता येतंय. पण बऱ्याच मोबाईलमध्ये ते इनबिल्ट फीचर्स नाहीयेत. तर तुम्हाला त्याचे सेपरेटली इन्स्टॉल करावं लागेल. मग सेपरेटली इन्स्टॉल करताना समजा तुमच्याकडे MS ऑफिसच नाहीये आणि मी तुम्हाला एखादी वर्ड फाईल पाठवली किंवा Adobe फाईल पाठवली, तर तुमच्याकडे ती ओपन होणार का? ओपन होणार नाही. आणि ओपन झाली नाही म्हणजे आपण काय म्हणतो, तिथं कम्युनिकेशन फेल झालं. ओके. म्हणजे तिथं प्रॉपर कम्युनिकेशन झालं नाही. किंवा फॉर एक्झाम्पल बघा जे Google फाइल्स असतात बघा. आता जसं तुम्ही Google फॉर्मवरती एक्झाम देता, तसे Google शीट्स असतात. ओके. अटेंडन्स शीट्स आम्ही जे अटेंडन्स अपडेट करतो ते Google शीट्समध्ये करतो. तर ते पीसीवरती तर ओपन होते बाय डिफॉल्ट. पण मोबाईलमध्ये तुम्हाला ते ऑनलाईन Google शीटचं ॲप घ्यावं लागतं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ते शीट ओपन करता येईल. आता माझ्या मोबाईलमध्ये MS ऑफिस होतं, तर मला नॉर्मल डॉक फाइल्स वगैरे सगळे ओपन करता येत होते. पण मी ते मेलवरनं किंवा ड्राईव्हवरनं जेव्हा ते शीट ओपन करायचे, तेव्हा ते मला एक्सेसिबलच नव्हतं. नंतरनं मला कळालं, की अरे नाही, हे ओपन करण्यासाठी आपल्याला हे ॲप घ्यावं लागतं. हे ॲप घेतलं तर मला ते शीट माझ्या मोबाईलमध्ये ओपन करून ते अपडेट करता येतं. तसं ते सेट ऑफ रूल्स असतात. मी ते फॉलो केले तरच मला ते करता येईल, नाहीतर ते करता येणार नाही. ओके. मग हे जे सगळे आपण बघणार आहेत आता, सीरियल कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल किंवा पॅरलल कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल, I2C, USB किंवा CAN बस वगैरे जे आहेत, हे सगळे प्रोटोकॉल्स आहेत, सेट ऑफ रूल्स आहेत. ओके. जे आपण बघणार आहोत. आता त्याच्यामध्ये 2 मेन प्रकार आहेत, सीरियल कम्युनिकेशन आणि पॅरलल कम्युनिकेशन. Okay, serial communication is what? So serial communication is nothing but when one computer sends data bit by bit to another computer at each clock pulse. Okay. तेव्हा त्याला आपण म्हणतो सिरियल कम्युनिकेशन. सो मी लास्ट टाइम म्हटलं होतं बघा, की आपलं 8051 ला 12 मेगाहर्ट्जचं क्रिस्टल ऑसिलेटर आहे. सो तिथे काय असणार आहे, सो प्रत्येक क्लॉक पल्सवरती ते आपलं सिस्टम ऑपरेट होत असते. ओके. तसंच सीरियल कम्युनिकेशनमध्ये एका क्लॉक पल्सवरती एकच बीट ट्रान्समिट होणार. सेकंड क्लॉक पल्सवरती सेकंड बीट ट्रान्समिट होणार. 2 बीट ट्रान्समिट होणार नाही. ओके. सेकंड बीट ट्रान्समिट होणार. थर्ड क्लॉक पल्सवरती थर्ड बीट ट्रान्समिट होणार. म्हणजे एका वेळेला एकच बीट ट्रान्समिट करणार. ओके. अगेन इन सीरियल कम्युनिकेशन 8 bits are transferred along with start bit, stop bit and somewhere parity bit. ओके. आपण जे 8 बिट UART बघितलेलं आहे. ओके. 8051 मध्ये सीरियल कम्युनिकेशनमध्ये 8 बिट UART बघितलंय. 8 बिट UART मध्ये काय होतं? 8 bit data along with one start bit and one stop bit it is sent. म्हणजे तुमच्या 8 बिट UART मध्ये आपण ॲक्चुअल डेटा आपला 8 बिट ट्रान्समिट करतो आणि सीरियल कम्युनिकेशन असल्यामुळं आपला डेटा कधी स्टार्ट होणार आहे आणि कधी एंड होणार आहे,
हे इंडिकेट करण्यासाठी वन स्टार्ट बिट अँड स्टॉप बिट आपण ऍड करतो आणि कधी कधी पॅरिटी बिट ऍड करतो. सो पॅरिटी बिट इन द सेन्स व्हॉट, आयदर यू आर सेंडिंग विथ इवन पॅरिटी और ऑड पॅरिटी विथ रिस्पेक्ट टू वन. ओके, इवन पॅरिटी म्हणजे काय, आता मला मराठीत काय म्हणतात माहित नाही, पण इवन पॅरिटी म्हणजे इन द रेंज ऑफ 2. ओके, सो वन वन ह्या नंबरची आपण पॅरिटी बघतो. ओके, आपण झिरोज आणि वन्स हे ट्रान्समिट करतो. सो जनरली पॅरिटी इज कन्सिडर्ड विथ 1. नाव इफ होल 8 बिट डेटामध्ये 2 वन्स असतील तर इवन पॅरिटी, किंवा समजा 4 वन्स असतील तर इट इज इवन पॅरिटी, किंवा आरटीच्या आरटी बिट म्हणजे ऑल 8 बिट डेटा कंटेन्स 1, इट मीन्स इवन पॅरिटी. ओके, ऑड पॅरिटीने पाठवायचं असेल तर देन यू कॅन सेंड ऑन होल तुमच्या 8 बिट डेटामध्ये एकच वन असू शकतो, किंवा 3 वन्स असू शकतात म्हणजे ऑड नंबर, किंवा 5 नंबर ऑफ वन्स किंवा 7 नंबर ऑफ वन्स. ते म्हणजे काय झालं तुमचं ऑड पॅरिटी. इवन पॅरिटीमध्ये काय काय बघा, 2 टाइम्स वन्स, 4 टाइम्स वन्स, किंवा 6 टाइम्स 1 किंवा 8 टाइम्स 1. इथे मी 6 टाइम्स लिहायचं विसरले. ओके, सो तुम्ही त्या 8 बिट सोबत स्टार्ट बिट, स्टॉप बिट सुद्धा पाठवता. ॲज वेल तुम्ही पॅरिटी बिट सुद्धा सेंड करू शकता. ओके, आणि हे कसं होतं, तर सीरियल कम्युनिकेशन मोस्टली आपण लॉंग डिस्टन्स कम्युनिकेट करण्यासाठी एकाच केबल थ्रू आपण हे सेंड करतो. म्हणजे एकाच केबलवरती, इथं आता दाखवलं बघा डायग्राम मध्ये. सो दिस इज फर्स्ट पीसी, this is second PC, and here is only single cable through which we are transmitting the data. So एकाच केबलवरून आपण काय करतोय, डेटा ट्रान्समिट करतोय. ओके, नाव इन दिस सिरियल कम्युनिकेशन, सिरियल कम्युनिकेशन प्रॉपर मध्ये होण्यासाठी इट कन्सिस्ट ऑफ डी शेप्ड 9 पिन केबल. म्हणजे ही जी काही वायर आपण वन पीसी टू अनदर पीसी कनेक्ट करतोय, तर ते सिरियल कम्युनिकेशन साठी डी शेपचं 9 पिन. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पिन्स असलेलं ते केबल असणार आहे. ओके, अगेन सिरियल कम्युनिकेशन मध्ये 2 सब टाइप्स आहेत, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. ओके, सिंक्रोनस असिंक्रोनस म्हणजे काय, आपण काय करतो, an extra bit is added to each byte so that the receiver is alert about the arrival of new data, usually start bit or stop bit. ओके, म्हणजे असिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये आपण स्टार्ट बिट आणि स्टॉप बिट यूज करतो, आणि सिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये आपण स्टार्ट बिट्स आणि स्टॉप बिट्स ऍड करत नाही. डायरेक्टली वी आर सेंडिंग दी 8 बिट डेटा. ओके, 8 बिट डेटा आपण डायरेक्टली ट्रान्समिट करतो. मग सिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये काय राहावं लागतं, तुमच्या रिसिव्हर आणि ट्रान्समीटर कधी एक स्पेशल सॉफ्टवेअर किंवा स्पेशल हार्डवेअर इन्स्टॉल असावं लागतं, जेणेकरून तिथं त्यांना कळेल की हा 8 बिट डेटा आहे. जिथं स्टार्ट बिट नाहीये, स्टॉप बिट नाहीये, तर त्यांना ते कळेल. ओके, सो सिरियल कम्युनिकेशन मध्ये ऍडव्हान्टेजेस आहे कॉस्ट इफेक्टिव्ह, बिकॉज वी आर युझिंग ओनली सिंगल वायर फॉर द कम्युनिकेशन. And it's one more advantage is that it is used for long distance communication. Okay, सिरियल कम्युनिकेशन आपण कधी वापरतो, लॉंग डिस्टन्स कम्युनिकेट करण्यासाठी आपण सिरियल कम्युनिकेशन यूज करतो. ऍज वेल इट इज मोर रिलायबल. ओके, पण त्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे, एकाच केबलवरती आपण डेटा पाठवतोय, त्यामुळं तिथं डेटा रेट इज स्लो. लेक्चर चालल्यानंतर नाही तर and disadvantage is that data transmission rate is slow. का स्लो आहे, बिकॉज वी आर युझिंग ओनली सिंगल केबल, आणि सिंगल केबल वरतीच आपण काय करतोय, वन आफ्टर अनदर डेटा पाठवतोय. मग पहिला डेटा रिसिव्ह झाल्याशिवाय दुसरा डेटा ट्रान्समिट होणार नाही, परत तो रिसिव्ह झाल्याशिवाय थर्ड डेटा ट्रान्समिट होणार नाही. त्यामुळे हे काय होतं, एक एक सिंगल बिट डेटा येतं, त्यामध्ये स्लो ट्रान्समिशन होते. ओके, आता हे जरी आपण असं म्हणत असलो की पहिला डेटा रिसिव्ह झाल्यानंतर मग नेक्स्ट डेटा पाठवतात, तो रिसिव्ह झाल्यावर मग थर्ड होतं, पण हे होताना हाय स्पीड मध्ये होतंय. ओके, त्यामुळे आपल्याला ते कळत नाही की एक एक डेटा आपल्याला सिंगल सिंगल बिट रिसिव्ह होते, हे आपल्याला
निग्लिजिबल काय म्हणूया की फार निग्लिजिबल होतं ते. हाय स्पीड कम्युनिकेशन असल्यामुळे आपल्याला दिसताना तो मेसेज कंटिन्युअस दिसतो. ओके. बट सिरियल कम्युनिकेशनचं हे डिसएडव्हान्टेज आहे की तिथं डेटा रेट ॲज कंपेअर टू पॅरलल कम्युनिकेशन, सिरियल कम्युनिकेशनचं स्पीड हे कमी आहे. ओके. थ्रूपुट रिलायज ऑन दी बिट्स रेट. ओके. म्हणजे बिट रेट म्हणजे काय तर स्पीड अगेन इट इज कम्स विथ स्पीड की बिट्स पर सेकंड. एका सेकंडमध्ये तुम्ही किती बिट्स तुम्ही ट्रान्समिट करताय त्याच्यावरती डिपेंड होणार ते. आणि हे सिंगल बिट्स असल्यामुळे त्याचं स्पीड कमी असणार. Next, parallel communication. Okay. Now, parallel communication means 8-bit data is simultaneously sent. Okay. पॅरलल कम्युनिकेशन मध्ये काय करतो, एकाच क्लॉक पल्स वरती आपण वेरियस बिट्स ट्रान्समिट करू शकतो. मग आता 8-बिट डेटा असतं सिस्टीम, कधी कधी 16-बिट डेटा असतं, 32 बिटला सपोर्ट करणारं सिस्टीम असते, प्रोसेसर असते. सो डिपेंडिंग ऑन प्रोसेसर दॅट बिट्स आर ट्रान्समिटेड. आपण जनरली घेऊया 8-बिट डेटा. ओके. सो पॅरलल कम्युनिकेशन मध्ये काय होतं, एका क्लॉक पल्स वरती 8-बिट डेटा ट्रान्समिट होतो. सिरियल कम्युनिकेशन मध्ये काय होत होतं, एका बीट वरती एकच बीट ट्रान्समिट होत होतं. ओके. मग तिथं सिरियल कम्युनिकेशन मध्ये 8 बीट पाठवण्यासाठी आपल्याला 8 क्लॉक पल्स लागत होते. तसं पॅरलल कम्युनिकेशन मध्ये एकाच क्लॉक पल्स वरती आपल्याला 8 बीट डेटा ट्रान्समिट करता येतो. त्यामुळेच पॅरलल कम्युनिकेशन हे फार फास्टर कम्युनिकेशन आहे ॲज कंपेअर टू युअर सिरियल कम्युनिकेशन. ओके. आणि हे काय होतं, पॅरलल कम्युनिकेशन आपण शॉर्ट डिस्टन्ससाठी यूज करतो. लाइक युअर कॉम्प्युटर अँड युअर प्रिंटर किंवा कॉम्प्युटर अँड माऊस, कॉम्प्युटर अँड कीबोर्ड. सो इथं काय होतं तुमचं कम्युनिकेशन हे फार फास्ट होतंय. ओके. शॉर्ट डिस्टन्स असतं आणि त्यामुळे तुमचं कम्युनिकेशन फास्ट होतंय. आणि इथं ॲज वेल इन्स्टॉलेशन अँड ट्रबल शूटिंग करायचं असेल, ट्रबल शूटिंग म्हणजे काय, समजा वायर खराब झाली असेल, काहीतरी झालं असेल, तर ट्रबल शूटिंग करणं सुद्धा फार इझी आहे. का तर एकच म्हणजे इथं सुद्धा आपण काय करतो, एकच फिजिकल केबल कनेक्ट करतो, ज्याच्या आतमध्ये 8 डिफरंट वायर्स असतात. ओके. तुम्ही कधी तर टेलिफोनचे वायर वगैरे बघितले असेल, जे काही लँडलाईन आहे. लँडलाईनचं जे पाठीमागं कनेक्शन आहे, ते जर कधी तुम्ही काढून बघितलं असेल, कनेक्शन काढून म्हणजे काय जस्ट पिन आउट करून, तर तुम्हाला दिसतात बघा, एक रेड कलरची वायर, एक ब्लू कलरची, व्हाईट कलरची, ग्रीन कलरची, येलो कलरची. ओके. 8 वेगळे-वेगळे कलर्स असतात. सो ते केबल जरी वरनं आपल्याला एकच केबल दिसत असेल, म्हणजे एकच वायर दिसत असेल, तर त्याच्या आतमध्ये 8 डिफरंट म्हणजे एका बीटसाठी एक वायर असं डिफरंटली ते कनेक्ट केलेलं असतं. त्यामुळे इथं ट्रबल शूटिंग करायला फार ईझी आहे आणि इन्स्टॉल करायला सुद्धा ईझी आहे. ओके. सो पॅरलल कम्युनिकेशन युजेस 25 पिन पोर्ट. जसं सिरियल कम्युनिकेशनमध्ये 9 पिन पोर्ट किंवा 9 पिन केबल यूज करत होतो, तसं पॅरलल कम्युनिकेशनमध्ये 25 पिनचा आपण पोर्ट यूज करतो, ज्याच्यामध्ये 17 पिन्स हे तुमचे 17 सिग्नल लाईन्स असतात आणि 8 हे तुमचे ग्राउंड लाईन्स असतात. ओके. आणि त्या 17 जे सिग्नल लाईन्स आहेत, त्याच्यामधले पण 4 लाईन्स हे कशासाठी आहेत, तर हँड शेकिंग करण्यासाठी, स्टेटस दाखवण्यासाठी, एरर्स नोटिफाय करण्यासाठी किंवा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. ओके. 4 लाईन्स तुमचे हे हँड शेकिंग, स्टेटस अँड एरर्स नोटिफाय करण्यासाठी आहेत आणि उरलेले 8 लाईन्स हे ॲक्चुअल तुमचे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आहेत. ओके. म्हणजे पॅरलल कम्युनिकेशन जरी करत असलं, 25 पिनचं जरी पोर्ट असलं, 25 मधले 17 पिन हे आपण सिग्नल्स म्हणून वापरतो. उरलेले 8 लाईन्स हे आपण ग्राउंडेड सिग्नलसाठी यूज करतो. 17 मधले सुद्धा जे काही 4 आहे, 4 मधले 4 लाईन्स हे आपण तुमच्या हँड शेकिंग सिग्नलसाठी. हँड शेकिंग सिग्नल म्हणजे काय, असं कधीच होत नाही, की मी तुम्हाला डेटा पाठवला आणि तुम्हाला तो रिसीव्ह झाला. ओके. सो रिसीव्हर मस्ट बी रेडी टू रिसीव्ह द सिग्नल. दॅट इज नथिंग बट हँड शेकिंग सिग्नल. ओके. आजकाल तुम्ही कन्फर्मेशन करता ना, कोणाला पैसे पाठवण्याच्या आधी Google Payवर किंवा PhonePeवर, मी तुम्हाला हाय पाठवतो, मग तुम्ही मला येस म्हणा, मग मी तुम्हाला पैसे पाठवतो. आपण काय करतो, कन्फर्मेशन करतो. म्हणजेच आपण काय करतो, हँड शेकिंग करतो. मग आपण हे आपल्या भाषेत कन्फर्मेशन म्हणतो. हे डिव्हाइस टू डिव्हाइस त्याला आपण काय म्हणतो, हँडशेक सिग्नल्स म्हणतो.
ओके. सो ज्याला कम्युनिकेट करायचं असतं म्हणजे ज्याला डेटा ट्रान्समिट करायचा असतो, तो काय करतो हँडशेक सिग्नल रिसीव्हरला पाठवतो. रिसीव्हर जर रेडी असेल, त्याला तो डेटा रिसीव्ह करायचा असेल, तर तो येस म्हणून परत कुणाला पाठवतो? ट्रान्समीटरला सेंड करतो. ट्रान्समीटरला जेव्हा रिसीव्हरकडनं येस रिसीव्ह होईल, तेव्हाच तो काय करतो? डेटा ऍक्च्युअल ट्रान्समिट करते. मग सगळा डेटा रिसीव्ह झाल्यानंतर रिसीव्हर परत काय सांगते? की मला सगळा डेटा व्यवस्थित रिसीव्ह झाला आणि अगेन ट्रान्समीटर त्याला हँडशेक सिग्नल सेंड करते. ओके. तर इथं हँडशेकिंग सिग्नल्स आहेत ते आपण बघूया ऍक्च्युअल मध्ये. पण जस्ट तुम्हाला हँडशेक सिग्नल म्हणजे काय असतं ते आधी सांगितलं. स्टेटस लाईन्स म्हणजे काय तर तुमचं रिसीव्हर रेडी आहे का? किती वेळाने रेडी होणार? सो अदर डिव्हाइसला कम्युनिकेशन करण्यास स्टेटस ऑन आहे का ऑफ आहे? रेडी आहे का नॉट रेडी आहे? ओके. ते म्हणजे स्टेटस लाईन्स. आणि नोटिफाय एरर्स. सो समजा एरर्स तर सगळीकडे रिसीव्ह होतात. ओके. एरर्स आर नथिंग बट अनवॉन्टेड सिग्नल्स आर अनवॉन्टेड मेसेज विच गेट्स ऍडेड. ओके. आता हे बऱ्याचदा काय होतं जेव्हा टेक्स्ट मेसेज असतात किंवा अम, जे डेटा कम्युनिकेशन मध्ये आहे तिथं आपण काय करू शकतो रेक्टिफाय करू शकतो. म्हणजे आलेला डेटा जर एरर असेल, एरर फ्री असेल तर नो डाऊट तुम्हाला ऍज इट इज तो ओपन होईल. पण जर त्या मेसेजमध्ये एरर्स असतील, तर रिसीव्हर आणि ट्रान्समीटरमध्ये प्रोटोकॉल्स आहेत, सेट ऑफ रूल्स आहेत. त्यामुळे जर एरर रिसीव्ह झाला, तर त्या एररला रिकव्हर कसं करायचं, हे त्या प्रोटोकॉलमध्ये सांगितलेलं असतं. ओके. त्यामुळं ते एरर्स क्लिअर करून तुम्हाला ते एरर फ्री मेसेज ते देतात. जर एरर्स जर झाले, तर ते नोटिफाय म्हणजे ट्रान्समीटरला सांगण्यासाठी, की माझ्याकडे एरर मेसेज रिसीव्ह झालाय, तर त्याला पुढे काय करायचं त्याच्यासाठी ते लाईन्स रिझर्व्ह आहेत. ओके. आपल्याला जर डायरेक्ट समजा आपण फोन कॉलवरती आपण बोलताना जर क्रॉसटॉक झाला म्हणजे चुकून क्रॉसटॉक होतं म्हणजे काय आता आपण फोन लावतो एकाला आणि आपल्याला दुसऱ्याच लाईनला तो फोन कनेक्ट करतो होतो आणि आपण ते रिलेव्हंट पर्सन नसतात तर ते मिसकम्युनिकेशन होतं. तसं डेटा कम्युनिकेशन मध्ये काय होतं आलेला मेसेज जर चुकून मिक्स होऊन दुसऱ्या सिग्नल सोबत मिक्स होऊन जर आपल्याला आला तर ते रिसीव्हरला कळतं की हा एरर रिसीव्ह झालेला आहे. मग एरर रिसीव्ह झालाय तर तुमच्या त्या मेसेजला कसं रिकव्हर करायचं ते सांगण्यासाठी ते नोटिफाय करते की एरर सिग्नल इज रिसीव्ड. ओके. सो पॅरलल कम्युनिकेशन मध्ये आपण काय करतो 8 बिट्स ऍट अ टाइम एकाच क्लॉक पल्स वरती आपण ट्रान्समिट करतो. सो पॅरलल कम्युनिकेशनचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? तर एकाच क्लॉक पल्स मध्ये आपण व्हेरियस बीट आता 8 बीटचं प्रोसेसर असेल तर 8 बीट आपण ऍट अ टाइम ट्रान्समिट करतो. 16 बीटचं प्रोसेसर असेल तर आपण 16 बीट ऍट अ टाइम ट्रान्समिट करतो. 32 बीट असतील किंवा 64 असेल 128 बीट असतील तर आपण तेवढे नंबर ऑफ बिट्स ऍट अ टाइम ट्रान्समिट करतो. त्यामुळे काय होतं स्पीड ही वाढते. देअरफॉर ट्रान्समिशन स्पीड इज हाय. ओके. सूट्स बेटर फॉर शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन. ओके. जरी स्पीड जास्त असली तरी तुमचं 2 डिव्हाइस मध्ये डिस्टन्स कसं असलं पाहिजे कमी असलं पाहिजे. त्यामुळे कमी डिस्टन्स असेल तरच ते तेवढ्या स्पीड मध्ये डेटा ट्रान्समिट करू शकते. सेट्स ऑफ बिट्स आर ट्रान्सफर्ड सायमल्टेनियसली. ओके. सो पॅरलल ट्रान्समिशनचं एक ऍडव्हान्टेज काय आहे की एका नंतर एक असं न पाठवता एकाच झटक्यात, एकाच क्लॉक पल्स मध्ये, एकाच टाइम मध्ये ऍट अ टाइम तुम्ही ते नंबर ऑफ बिट्स ट्रान्समिट करू शकता सायमल्टेनियसली. Okay, but as every system is having advantage and disadvantage, so this parallel communication is having disadvantages such that costly transmission system. आता कॉस्टली ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे कसं जरी आपण म्हणत असू की इन्स्टॉलेशन आणि ट्रबल शूटिंग फार इझी आहे. ओके. सो इन्स्टॉलेशन आणि ट्रबल शूटिंग जरी इझी असलं एकाच वायरच्या आतमध्ये 8 वेगळे वायर्स आहेत. मग ते 8 इंडिव्हिज्युअल वायर प्लस दॅट अप्पर वायर म्हणजे त्याचं कॉस्ट काय होतंय वाढत जातंय. ओके. आणि जर इन ऑर्डर टू ट्रान्समिट द डेटा ओव्हर लाँग रेंज द थिकनेस ऑफ वायर शुड बी इन्क्रीज. ओके. म्हणजे ते आतली जी काही कॉपर केबल आहे किंवा त्याला जे काही इन्सुलेशन मटेरियल आहे त्याची थिकनेस कशी असली पाहिजे जर डिस्टन्स वाढत गेला तर किती डिस्टन्सला किती थिकनेस असलं पाहिजे त्याचं एक स्टँडर्ड आहे. ओके. 1 किलोमीटरला किंवा 1 मीटरला किंवा
10 किलोमीटरला किती त्या वायरची थिकनेस असली पाहिजे हे स्टँडर्ड आहे. ते डिस्टन्स वाईज तुम्हाला त्या केबलचं थिकनेस मेंटेन करावं लागतंय. ओके. जर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन, पॅरलल कम्युनिकेशन हे लॉंग डिस्टन्सवर करायचं असेल, तर तुम्हाला वायरचं थिकनेस मेंटेन करावं लागेल. नेक्स्ट, देअर आर मल्टिपल कम्युनिकेशन चॅनल्स रिक्वायर्ड. ओके. म्हणजे वेगळे चॅनल्स लागणार आहेत आणि त्याचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स तुम्हाला ते लागणार. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन सिरियल अँड पॅरलल कम्युनिकेशन. लेक्चर चालू आहे. तुमच्याकडे सबमिशन मग आहे की तर इथं आहे की सही. सर म्हटले मग सरांना सांगा की तू सही आहे म्हणून. आता घेतली सर म्हटले सांग. म्हणजे कुंभार सर मागतात का? 1 सेकंड. सॉरी फॉर मिसकम्युनिकेशन. सो डिफरन्स बिटवीन सिरियल अँड पॅरलल कम्युनिकेशन. पहिले बघूयात की सिरियल कम्युनिकेशन म्हणजे काय. सिरियल कम्युनिकेशन म्हणजे काय, डेटा फ्लो इन बाय डायरेक्शनल बिट बाय बिट. सो ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दोघं सुद्धा डेटा पाठवू शकतात. आणि इथं कसं होतं, एका क्लॉक पल्स वरती एकच बिट ट्रान्समिट होते. वेअरॅज पॅरलल कम्युनिकेशन म्हणजे मल्टिपल लाईन्स असतात, जे की 8 बिट्स और 1 बाईट ऍट अ टाइम ट्रान्समिट होते. ओके. सो कॉस्ट, नेक्स्ट पॅरामीटर इज कॉस्ट. सो सिरियल कम्युनिकेशन मध्ये एकच केबल असणार आहे, त्यामुळे कॉस्ट हे कमी असणार आहे, म्हणजे इकॉनॉमिकल कॉस्ट असणार आहे. वेअरॅज पॅरलल कम्युनिकेशन मध्ये जरी आपण म्हणत असतो की वर सिंगल वायर आहे, तरी सुद्धा आतमध्ये सिंगल बीट साठी सेपरेट वायर्स असतात. देअरफॉर द कॉस्ट इज एक्सपेन्सिव्ह. ओके. नेक्स्ट, बीट्स ट्रान्समिट at 1 clock pulse. So at 1 clock pulse in serial communication only single bit is transmitted, whereas in parallel communication 8 bits or 1 byte is transmitted at 1 clock pulse. एकाच क्लॉक पल्स वरती 8 बिट्स किंवा 1 बाईट आपण ट्रान्समिट करतो. ओके. मग हे 8 बिट्स आणि 1 बाईट असं ट्रान्समिट करतो, म्हणून आपण काय होतं, सिरियल कम्युनिकेशनचं स्पीड हे कमी आहे आणि पॅरलल कम्युनिकेशनचं स्पीड हे फास्ट आहे. ओके. नेक्स्ट, ऍप्लिकेशन्स. सो सिरियल कम्युनिकेशन हे लॉंग डिस्टन्स साठी यूज होतात, जसे की कम्प्युटर टू कम्प्युटर. whereas पॅरलल कम्युनिकेशन हे शॉर्ट डिस्टन्स साठी यूज होतं, दॅट इज कम्प्युटर टू प्रिंटर किंवा कम्प्युटर टू फॅक्स मशीन किंवा कम्प्युटर टू युअर स्कॅनर. ओके. नेक्स्ट, नीड ऑफ कम्युनिकेशन चॅनल रिक्वायर्ड. ओके. सो सिरियल कम्युनिकेशन मध्ये एकच कम्युनिकेशन चॅनल रिक्वायर्ड आहे, whereas पॅरलल कम्युनिकेशन मध्ये n नंबर ऑफ कम्युनिकेशन चॅनल्स लागतात. आता किती लागतात ते सांगता येत नाही, डिपेंडिंग ऑन द डेटा which is to be transmitted. त्याच्यावरनं n number of channels are required. Next, need of converter. So in serial communication we require to convert the signals according to the need. Okay. So तुमच्या रिसिव्हरला कसा डेटा पाहिजे त्याच्यावरनं आपण सिग्नल्स कन्वर्ट करतो. whereas पॅरलल कम्युनिकेशन मध्ये ऑलरेडी आपण म्हणतो की तिथं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर व्यवस्थित इन्स्टॉल पाहिजे, त्यामुळे तिथं परत डेटा कन्व्हर्जन करायची गरज नाही. जर तुमचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर व्यवस्थित इन्स्टॉल असेल, म्हणजे बघा आपण काय करतो, कम्प्युटर जेव्हा आपण प्रिंटर जेव्हा आपण कम्प्युटरला कनेक्ट करतो, तर प्रिंटरचं ड्रायव्हर इन्स्टॉल करावं लागतंय. ओके. ड्रायव्हर फाईल्स तुम्हाला माहित असतील, किंवा आधीचे, आता आपण सगळे USB ने करतो. आधी काय करावं लागायचं आपल्याला बघा, त्याची सीडी भेटायची आपल्याला. तर त्या सीडी मध्ये त्याचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल असणार आणि आपल्याला काय करावं लागायचं, ते सीडी त्या पीसी मध्ये टाकून मग आपल्याला त्याचं ड्रायव्हर ते इन्स्टॉल करावं लागायचं. हो की नाही. तसंच आता पॅरलल कम्युनिकेशन मध्ये तसं रिक्वायर्ड नाहीये. Next, now serial communication is again converted into two main types, synchronous and asynchronous. Okay, in synchronous communication, the data flows in full duplex mode. Okay, in blocks or frame मध्ये पाठवतो. ओके, किंवा ब्लॉक्स मध्ये पाठवतो. इथं सिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये आपण स्टार्ट बीट, स्टॉप बीट्स असं सेंड करत नाही. आपण डायरेक्टली काय करतो, तर 8 बिट्सचं ब्लॉक किंवा 8 बिट्सचं फ्रेम
हे डायरेक्टली आपण सेंडर टू रिसिव्हर सेंड करतो. सो त्या दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन असते. ओके. सो प्रत्येक ब्लॉक नंतर तिथे काय असतं, स्टार्ट झाले आणि स्टॉप झाले ह्याच्यासाठी त्यांच्याकडे सिंक्रोनायझेशन असते. ओके. So synchronous transmission is efficient, reliable. It is used to transfer large amount of data. It provides real-time communication such as chat rooms, video conferencing, telephonic conversion, or face-to-face interaction. म्हणजेच video conferencing किंवा video call. These are the examples of synchronous transmission. Okay. And the voice band and broadband channels are usually used in synchronous communication. Voice band आणि broadband म्हणजे काय? Voice band म्हणजे जे काही फोन कॉल्स आहेत. ओके. सो जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करता तेव्हा तुमचं सिग्नल स्प्लिट होतंय. स्प्लिट कसं होतंय? एक जे आपण ऐकतो, आवाज ऐकतो ते म्हणजे तुमचं ऑडिओ सिग्नल, आणि जे काही तुमच्या स्क्रीनवरती चेहरा दिसत असतो किंवा जे काही आपल्याला दिसत असतं दॅट इज दी व्हिडिओ सिग्नल. ओके. सो व्हिडिओ सिग्नल इज दी ब्रॉडबँड सिग्नल. ओके. व्हिडिओ सिग्नल म्हणजे परत ते डेटामध्ये कन्व्हर्ट करताना त्याला आपण ब्रॉडबँड सिग्नल म्हणतो. आणि ऑडिओ सिग्नल्स जे आहेत त्याला आपण काय म्हणतो? व्हॉइस बँड सिग्नल्स. तर हे व्हॉइस बँड सिग्नल्स अँड ब्रॉडबँड चॅनल्स हे जे काही सिग्नल्स आहेत ते त्या चॅनलवरती वर्क करत असतात. त्या सगळे चॅनल्स हे सिंक्रोनस ट्रान्समिशन वरती ते यूज होतात. आणि इट प्रोव्हाइड्स दिस फास्टर स्पीड अप टू 1200 बिट्स पर सेकंड. ओके. म्हणजे पॅरलल कम्युनिकेशन पेक्षा जरी कमी असलं, आता हे सिंक्रोनस ट्रान्समिशन हा कशाचा प्रकार आहे? तर इट इज द टाइप ऑफ सिरियल कम्युनिकेशन. And we are saying that serial communication is used for long distance communication. So long distance communications are nothing but telephone conversions, video conferencing, chat rooms. हे सगळे काय झाले? लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन झाले. ओके. लॉंग डिस्टन्स मध्ये स्पीड जरी कमी असला, आता मी मगाशीच तुम्हाला म्हटले एका नंतर एक बीट ट्रान्समिट होतंय, पण ते जरी एका नंतर एक ट्रान्समिट होत असले तरी आपल्याला दिसताना कसं दिसणार आहे? ते फास्ट दिसणार आहे. ओके. त्याची स्पीड जरी फास्ट असली तरी ती पॅरलल कम्युनिकेशन पेक्षा कमी असते. व्हिडिओ कॉलिंगला आपल्याला चेहरा एकमेकांना दिसतो. सो आपण वन रूम मधनं अनदर रूम मध्ये जाताना ते सगळं कॅप्चर होत असतं. ते कॅप्चर होत असताना जेव्हा ते सेंड होतं ते बीट बाय बीट होतं. रिसेप्शन होताना पण ते बीट बाय बीट होतं, पण त्याची स्पीड इतकी जास्त असते की ते आपल्याला सायमल्टेनियसली दिसते. ओके. पण जर ती स्पीड पॅरलल कम्युनिकेशन सोबत कंपेअर केली तर that speed is less than your parallel communication. Okay. Next is asynchronous transmission. Asynchronous transmission is a half duplex where we can send we send 8-bit data along with one start bit and one stop bit. म्हणजे आपण total 10 bits data transmit करतो. Total we are transmitting 10 bits number in which 8 bits are the characters, means nothing but data, and then which is added with parity bit or start bit or stop bit. Okay. ते म्हणजे काय? म्हणजे तिथं सिंक्रोनायझेशन नाहीये तुमच्या सेंडर मध्ये आणि रिसिव्हर मध्ये, काही सिंक्रोनायझेशन नाहीये. तर कुठून डेटा चालू झाला आणि कुठे स्टॉप झाला हे सांगण्यासाठी आपण एक स्टार्ट बिट आणि स्टॉप बिट इन्सर्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो? तर असिंक्रोनस ट्रान्समिशन म्हणतो. इट डज नॉट रिक्वायर क्लॉक फॉर सिंक्रोनायझेशन. इथं क्लॉक पल्सेसची गरज नाहीये, कारण की इथं आपण डायरेक्टली स्टार्ट बिट्स आणि स्टॉप बिट्स पाठवत आहे टू कंट्रोल दी डेटा ट्रान्समिशन. म्हणजे एक 8 बिट डेटा ट्रान्समिट करून झालाय का आता स्टार्ट करायचंय हे सांगण्यासाठीच आपण स्टार्ट बिट आणि स्टॉप बिट टाकतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की इथं डेटा स्टार्ट झालेला आहे आणि इथून डेटा आपला 8 बिट डेटा संपलेला आहे. ओके. सो इट युजेस कॅरेक्टर बेस्ड. कॅरेक्टर बेस्ड म्हणजे स्टार्ट बिट स्टॉप बिट्स हे काय झाले? तुमचे कॅरेक्टर्स झाले. अँड देअरफॉर इट इज ऑल्सो नोन ॲज कॅरेक्टर बेस्ड सिंक्रोनायझेशन. ओके. इट डज नॉट रिक्वायर टू वे कम्युनिकेशन. ओके. कारण की वन वे ते काय करतो आपण ऍट अ टाइम ट्रान्समिट करतो. लेटर्स, emails, forums, televisions, radio are the examples of
असिंक्रोनस ट्रान्समिशन. टेलिव्हिजन म्हटलेलं आहे, टेलिफोन म्हटलेलं नाहीये. टेलिफोन म्हणजे सिंक्रोनस कम्युनिकेशन, टेलिव्हिजन म्हणजे असिंक्रोनस कम्युनिकेशन. ओके, सो ईमेल्स, फोरम्स, जे काही डेटा आहे, रेडिओ, ते सगळं काय आहे, असिंक्रोनस मध्ये. आणि ह्याच्यामध्ये फक्त व्हॉइस बँडच येतात. ओके, सिंक्रोनस मध्ये ब्रॉडबँड चॅनल सुद्धा येतात, पण असिंक्रोनस मध्ये फक्त व्हॉइस बँड चॅनल्स येतात, विच आर समटाइम्स नॅरो बँड अँड वाईड बँड ऑन अ स्लोअर स्पीड. नॅरो बँड कशासाठी? कारण की रेडिओ सिग्नल्स किंवा टेलिव्हिजन चॅनल्स दे वर्क ऑन नॅरो बँड फ्रिक्वेन्सी. नॅरो बँड म्हणजे काय? समजा जर स्पोर्ट्सचं चॅनल लावलं तर त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. समजा एखादं न्यूज चॅनल लावलं किंवा एखादं जर तुमचं कुठलंही मराठी और हिंदी चॅनल लावलं, कुठलं स्टार प्रवाह, कलर्स किंवा ते स्टार प्लस, सोनी चॅनल, तर त्याची सगळ्याची स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी असते अँड दॅट इज द नॅरो बँड फ्रिक्वेन्सी. किंवा रेडिओ सिग्नल्स जर घेतले तर त्याची सुद्धा काय आहे, नॅरो बँड फ्रिक्वेन्सी आहे अँड दॅट ऑपरेट्स ऑन स्लोअर स्पीड. ओके, विथ रिस्पेक्ट टू युअर सिंक्रोनस कम्युनिकेशन. And here the transmitter device works manually or intermittently. Intermittently म्हणजे काय? ते क्रॉस व्हेरीफाय करतं की स्टॉप बीट गेले का, स्टॉप बीट गेल्यानंतर ना मग ते ऍक्च्युअल नेक्स्ट बीट ट्रान्समिट करते. Okay, here is a comparison between synchronous and asynchronous. Initially synchronous transmission म्हणजे काय, डायरेक्टली आपण डेटा पाठवतो. ओके, ब्लॉक ऑफ हेडर विच होल्ड द सिक्वेन्स ऑफ बिट. ब्लॉक ऑफ हेडर विच होल्ड द सिक्वेन्स ऑफ बिट म्हणजे आपला ऍक्च्युअल डेटा. आणि असिंक्रोनस म्हणजे काय, वेअर वी आर गिव्हिंग दी स्टार्ट अँड स्टॉप बिट्स. म्हणजे कुठून डेटा प्रिसाइड होते आणि कुठे एंड होते, स्टार्ट होते आणि स्टॉप होते, ते म्हणजे काय होतं आपलं असिंक्रोनस कम्युनिकेशन. ओके, ट्रान्समिशन मॅनर कसं होतंय, सिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये सेंड्स डेटा इन द फॉर्म ऑफ ब्लॉक और फ्रेम. ओके, आपण 8 बिटचं ब्लॉक करतो किंवा फ्रेम करतो, त्याच्यामध्ये आपला डेटा ट्रान्समिट होतो. हे कुठं होतं, सिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये. असिंक्रोनस मध्ये काय होतंय, सेंड्स 1 बाईट. 1 बाईट म्हणजे 8 बिट डेटा. ओके, अलॉंग विथ दॅट कॅरेक्टर्स म्हणजे स्टार्ट बीट, स्टॉप बीट ह्याच्यासोबत ते पाठवून देतात. ओके, सिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये सिंक्रोनायझेशन हे गरजेचं आहे, वेअरॅज असिंक्रोनस मध्ये सिंक्रोनायझेशन इज नॉट नीडेड. ओके, सिंक्रोनस मध्ये स्पीड ही फास्ट आहे, असिंक्रोनस मध्ये स्पीड ही कमी आहे. ओके, सिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये गॅप बिटवीन डेटा डज नॉट एक्झिस्ट, वेअरॅज असिंक्रोनस मध्ये गॅप एक्झिस्ट होतो. म्हणजे काय, तर इथं बघू शकता, इथं बघा हे दोन जे काही 10 बिट्स आहेत त्याच्यामध्ये हा गॅप आहे. तेच इथं तुम्ही बघताय का, इथं सिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये गॅप नाहीये, कंटिन्युअसली ब्लॉक आफ्टर ब्लॉक डेटा जात आहे. Therefore there is no gap between synchronous communication and there is a gap in asynchronous transmission. Okay, next, cost of synchronous transmission is expensive because ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दोघांकडे पण सिंक्रोनायझेशन करणं गरजेचं आहे. whereas असिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये कॉस्ट इज इकॉनॉमिकल. ओके, बिकॉज हिअर वी आर गिव्हिंग द नोटिफिकेशन सच एज स्टार्ट बीट, स्टॉप बीट. ओके, नेक्स्ट, टाइम इंटरवल कॉन्स्टंट असणार आहे, वेअरॅज असिंक्रोनस मध्ये टाइम इंटरवल रॅन्डम आहे. का रॅन्डम आहे, कारण की तिथे गॅप आहे. एक ब्लॉक पाठवल्यानंतर आपण गॅप पाठवतो, मग गॅप किती वेळाचा आहे, किती डिलेचा आहे, 5 सेकंडचा, 2 सेकंडचा, 2 मायक्रो सेकंडचा, ते कन्फर्म नाहीये. त्यामुळे त्याचं टाइम इंटरवल काय राहणार, रॅन्डम राहणार. नेक्स्ट, इम्प्लिमेंटेड बाय म्हणजे सिंक्रोनस ट्रान्समिशन कोण कोण वापरू शकतं, हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर. ओके, ज्याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही इन्स्टॉल आहे तिथं आपण सिंक्रोनस ट्रान्समिशन यूज करतो, वेअरॅज असिंक्रोनस ट्रान्समिशन फक्त आणि फक्त हार्डवेअर मध्ये यूज करतो. ओके, नेक्स्ट, सिंक्रोनस ट्रान्समिशनचे ऍप्लिकेशन्स म्हणजे चॅट रूम्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आणि एक्सेट्रा. ओके, आणि असिंक्रोनस मध्ये काय असणार आहे, तर ईमेल्स, लेटर्स वगैरे हे सगळं कशात येणार आहे, तुमच्या असिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये येतं. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ओके, सिरियल कम्युनिकेशन, पॅरलल कम्युनिकेशन, सिंक्रोनस, असिंक्रोनस, याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? फार बेसिक आहे, पण कधी कधी कसं होतं,
बेसिकच आपल्याला लक्षात राहत नाही की कुठं स्टार्ट बीट वापरतो आणि कुठं स्टार्ट बीट वापरत नाही, कुठं पॅरलल 8 बीट डेटा पाठवतो आणि कुठं सिंगल बीट बाय बीट डेटा पाठवतो, हेच आपल्या लक्षात राहत नाही. कोणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. Okay. So we will stop here today.